द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जैन सेवा सप्ताहाचा समारोप दिनांक 25 सप्टेंबर रोजी भिलवडी येथील जानकीबाई चितळे हॉल येथे बक्षीस वितरण सोहळ्याने पार पडला। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुबोध कुलकर्णी, जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे स्पेशल कम्युनिटी मेंबर उद्योजक श्री गिरीशजी चितळे, सुनीता चितळे वहिनी, श्री महावीर चौगुले, भक्ती चितळे वहिनी व उद्योजक श्री मकरंद चितळे उपस्थित असल्याची माहिती जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर व सहेली ग्रुपच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर यांनी दिली। यावेळी बोलताना सुबोध वाळवेकर म्हणाले की दिनांक 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहादरम्यान मरणोत्तर नेत्रदान पोस्टरचे अनावरण, कृष्णाघाट स्वच्छता व संवर्धन मोहीम, वृक्षारोपण, विविध शाळांमध्ये औषधी वनस्पतींचे प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला, मिनी मॅरेथॉन, गणपती स्तोत्रपठण तसेच पसायदान पठण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी 700 ते 800 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला, तर विविध स्पर्धांमध्ये 60 स्पर्धकांनी बक्षिसे पटकावली। या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी भिलवडी शिक्षण संस्था, सन्मान शिक्षण संस्था तसेच माळवाडी व क्षितिज गुरुकुल संस्था बुरुंगवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले। या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये वर्षभरामध्ये भिलवडी जायंट्स ग्रुपमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सत्कार पार पडला। यामध्ये नूतन सरपंच सौ सीमा शेटे, खंडोबा पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्री के.आर. पाटील सर, राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विकास किनीकर सर, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवाजी कुकडे सर व प्रतिष्ठा राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ नीलांबरी पाटील, आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री निवास गुरव तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी विश्वस्त म्हणून श्री भाग्यश्री चौगुले यांचे सत्कार करण्यात आले। बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी या सप्ताहाची सांगता भिलवडी येथील जानकीबाई चितळे हॉल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली। नमस्कार, भक्ती चितळे बोलते आहे। यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 13 ते 27 सप्टेंबर ह्या काळामध्ये आम्ही जायंट्स सेवा सप्ताह घेतला आणि हा सप्ताह घेण्याचं कारण मूळतः हे आहे की बऱ्याचशा लहान मुलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये अनेक कला असतात आणि अनेक गुण असतात, तर त्याला वाव कुठेतरी मिळावा, सुरुवात आपल्याच गावातून व्हावी आणि अशा जायंट्ससारख्या एका दर्जेदार प्लॅटफॉर्मवरनं व्हावी ह्यासाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो। तर त्या उपक्रमातून अनेक कलागुण म्हणजे रांगोळी असेल किंवा इतर पाठांतर स्पर्धा असतील किंवा आणि बरेच स्पर्धा असतात, शारीरिक स्पर्धा, तर अशा वेगवेगळ्या योजल्या जातात ज्याने की सगळ्यांना एक उत्साह मिळतो काहीतरी नवीन भाग घेण्याचा आणि नवीन आपली कलागुण सादर करण्याचा। तर यावर्षीचा काय जो उपक्रम होता त्याचे डिटेल्स आपल्याला यावर्षीच्या अध्यक्षा सौ स्मिता वाळवेकर सांगते। नमस्कार, मी स्नेहा शेडबाळकर, जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली मार्फत आपण ज्या स्पर्धा राबवल्या होत्या त्यामध्ये सर्वांचा खूपच छान रिस्पॉन्स मिळाला। त्यामध्ये लहान मुलांनी, स्त्रियांनी किंवा रंगभरण स्पर्धेमध्ये पण एवढे छान म्हणजे सगळ्यांनी रंगभरण केले होते। आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट देऊन आलो त्या शाळेमध्ये, किंवा आता इथं पण पसायदानच्या स्पर्धा ज्या घेतल्या होत्या, गणपती स्तोत्रपठणच्या ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्यामध्ये पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला। अशीच सर्वांची तुमची साथ आम्हाला लाभो हीच प्रार्थना। मी सौ कोरे मॅडम बोलते। तर दरवर्षी जायंट सप्ताह असतो, तर त्या सप्ताहामध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात। तर यावर्षीसुद्धा आमच्या सहेलीच्या अध्यक्षा सौ स्मिता वाळवेकर आणि सगळ्या सहेलींनी मिळून खूप विविध सुंदर अशा स्पर्धा, वेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धांना खूप विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि मी प्रत्येक स्पर्धेला इथं हजर होते। तर मला अतिशय कौतुक वाटलं
की वेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांना किती लहान मुलं अतिशय उत्साहानं यायची आणि खूप सुंदररित्या आपलं सादरीकरण करायची आणि मला खरोखरच आनंद वाटला आणि यावर्षीचा हा सप्ताह मला जरा आगळा वेगळा आणि खूप सुंदर वाटला. धन्यवाद. नमस्कार. आज 25 सप्टेंबर आज आपण आपल्या जायंट्स सेवा सप्ताहाचा समारोप आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमामध्ये जवळपास 60 विद्यार्थ्यांना आणि महिलांना आपण पुरस्कार दिला आहे. ज्यांचे नंबर आले होते, आपण जो सप्ताह घेतला त्यामध्ये त्यांना जवळजवळ 60 लोकांना आपण बक्षिसे दिलेत आणि ह्या पूर्ण सप्ताहामध्ये 500-550 लोकांनी, विद्यार्थी असू देत, महिला असू देत किंवा जेंट्स असू देत, सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. हे मला अगदी कौतुकानं सांगावं असं वाटतं आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. आम्हाला सर्वांनी साथ दिली हा सप्ताह पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आदरणीय पद्मश्री नाना चुडासमा यांनी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनची स्थापना 17 सप्टेंबर रोजी केलेली. त्या 17 सप्टेंबरचं औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी दरवर्षी जायंट्स सेवा सप्ताह सुरू होतो आणि ह्या जायंट्स सेवा सप्ताहामध्ये बरेच कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात. यावर्षी जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली यांच्यामार्फत भिलवडी आणि परिसरामध्ये वृक्षारोपण, कृष्णाघाट स्वच्छता आणि संवर्धन, त्याचप्रमाणे मिनी मॅरेथॉन, रांगोळी, महिलांसाठी सूर्यनमस्कार, संस्कृत स्तोत्रपठण, पसायदान, त्याचप्रमाणे सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, अशा बऱ्याच स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आल्या. याला खूप मोठा प्रतिसाद भिलवडीकरांनी दिला आहे. यामध्ये साधारण मिनी मॅरेथॉनला 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चित्रकले स्पर्धेला मोठ्या म्हणजे रेग्युलर गटामध्ये 350 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, तर रंगभरणमध्ये साधारण 150 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अशा मोठ्या प्रमाणात यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने ह्या जायंट सेवा सप्ताह पार पडला आहे. या जायंट सेवा सप्ताहामध्ये औषधी वनस्पतींचं प्रदर्शनी आम्ही विविध संस्थांमध्ये ऑर्गनाईज केलं. तर यामध्ये मुलांना औषधी वनस्पती आपल्या आसपास असलेल्या ओळखता यायला पाहिजेत. त्यासाठी औषधी वनस्पती, त्यांची नावं आणि त्यांची उपयोग असं एक प्रदर्शन आम्ही ऑर्गनाईज केलं होतं. यासाठी आम्हाला भिलोड शिक्षण संस्था, सन्मान संस्था, क्षितिज गुरुकुल या सर्व संस्थांनी चांगलं सहकार्य केलं आणि या माध्यमातून साधारण 60 विजेत्यांना आम्ही आज बक्षिसं वाटली. आज 25 तारखेला बुधवारी याचा बक्षीस वितरण समारंभ सावरकर प्रतिष्ठानचे मुख्याध्यापक श्री सुबोध कुलकर्णी या सरांच्या हस्ते संपन्न झाला. खूप मोठ्या उत्साहात यावर्षी हा समारंभ पार पडला. या सर्व कार्यक्रमासाठी आदरणीय उद्योजक श्री गिरीशजी चितळे आणि चितळे कुटुंबीय नेहमीच जायंटच्या पाठीशी असतं. त्यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानं हा जायंट सेवा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी आमचे सर्व जायंटची टीम, जायंट सहेलीची टीम, सर्व जायंट सभासद यांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगलं सहकार्य केलं. मोठ्या उत्साहानं यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे भिलवडीकर नागरिकांचाही आम्हाला चांगलाच या कार्यक्रम पार पडण्यासाठी सहकार्य मिळालं. त्यामुळे मी सर्व भिलवडीकरांचं आभार मानतो आणि अशीच ही परंपरा दरवर्षी जायंट सेवा सप्ताहाची चालू राहील आणि याचा फायदा भिलवडी आणि परिसरातील लोकांसाठी होईल. तर भिलवडीकरांनी आम्हाला ही सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल मी भिलवडीकरांचे आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो. थँक्यू.